अंडी मटणापेक्षा 100 पटीने जास्त कॅल्शियम देणारी ही एक वस्तू जर तुम्ही दररोज खाल्ली तर तुमच्या हाडामध्ये आता प्रचंड ताकद येणार आहे। एका गरीब शेतकऱ्याने पैसे नसल्याच्या कारणावरून एक अशी वस्तू आता शोधून काढली आहे ज्याचा एक चमचा जरी तुम्ही रोज खाल्ला तर तुमच्या शरीरामध्ये कॅल्शियम 24 तासामध्ये फास्ट वाढणार आहे। हाडामध्ये प्रचंड ताकद येणार आहे। जर तुमच्या शरीरामध्ये अशक्तपणा सारखं जाणवत असेल, शरीरामध्ये जीव नसल्यागत वाटत असेल, तुमचे हात पाय त्या ठिकाणी मजबूत त्या ठिकाणी तुम्हाला करायचे असतील, जसे की कंबर तुमची दुखत असेल, पाठ तुमची दुखत असेल, शरीरातील कोणताही पार्ट त्या ठिकाणी तुमचा दुखत असेल तर त्याचं खरं कारण म्हणजे सर्वांनी लक्षात ठेवा, तुमच्या शरीरामध्ये जी हाडे असतात तर त्यामध्ये कॅल्शियम हे कमी झालेलं आहे आणि हे कॅल्शियम वाढवण्यासाठी तुम्हाला आता या वस्तूचा एक चमचा तुम्हाला रोज खायचा आहे। अंडी मटणापेक्षा 100 पटीने जास्त ताकद आता या कॅल्शियम तुम्हाला या पदार्थामधून मिळणार आहे। या वस्तूचा एक चमचा तुम्हाला आता यामधून आता खायचा आहे। एक जरी चमचा खाल्ला तर तुम्हाला 10 लिटर दुधापेक्षा जास्त ताकद आता मिळणार आहे। फक्त एका चमच्यामध्ये 10 लिटर दुधापेक्षा जास्त ताकद तुम्हाला आता मिळणार आहे। या वस्तूचे इतके रिझल्ट फास्ट येतात की जे पाहून डॉक्टर सुद्धा आता आश्चर्यचकित झालेत। काही औषधी कंपन्यांनी सुद्धा आता या गरीब शेतकऱ्याला त्या ठिकाणी बक्षीस सुद्धा आता दिलेलं आहे, कारण त्यांनी शोधून काढलेली ही वस्तू याचा एक जरी चमचा तुम्ही दररोज खाल्ला तर 24 तासामध्ये तुमच्या शरीरामध्ये खूप जास्त प्रमाणात कॅल्शियम फास्ट वाढणार आहे, ज्यामुळे हाडे एकदम दणकट होणार आहेत। मग ती वस्तू कोणती आहे ज्याचा तुम्हाला एक चमचा दररोज आता खायचा आहे? कॅल्शियम वाढवायचं असेल तर आता कोणीच दूध विकत घ्यायला पैसे तुम्ही वाया घालवू नका। फक्त 2 रुपयांची ही वस्तू जर तुम्ही खाल्ली तर वर्षभर तुमच्या शरीरातील सर्व लोकांचे त्या ठिकाणी तुमच्या घरातील कॅल्शियम वाढणार आहे। एका गरीब घरातील शेतकऱ्याने हा पदार्थ आता शोधून काढलाय, ते पाहून डॉक्टरांना सुद्धा हादरा बसलाय। काही कंपन्यांनी सुद्धा आता या शेतकऱ्याला बक्षीस देखील देऊन टाकले, एवढं फास्ट यामधून कॅल्शियम वाढणार आहे। तुम्हाला माहितच आहे की वयाच्या 50 नंतर हाडे आपली एकदम मजबूत आणि निरोगी शरीरासाठी कॅल्शियम किती महत्त्वाचं आहे तुम्हाला चांगलंच माहित आहे। आणि कॅल्शियम म्हणलं की आपल्या डोळ्यासमोर लगेच येतं ते म्हणजे दूध, परंतु दुधापेक्षाही 10 पटीने जास्त ताकद देणारा पदार्थ आता शोधून या ठिकाणी काढलेला आहे। आता बघा, दुधापेक्षा जास्त ताकद देणारा 10 पटीने 100 पटीने जास्त ताकद देणारा पदार्थ शोधून काढलाय, ज्याचा एक जरी चमचा तुम्ही दररोज खाल्ला किंवा काय केला तर तुमच्या शरीरातील कॅल्शियम वर्षभर कमी पडणार नाही। घरातील प्रत्येक व्यक्तीने या पदार्थाचा एक चमचा आता खायचा आहे। वर्षभर कॅल्शियम आता तुमच्या शरीरामध्ये टिकून राहणार आहे। आपल्याला दवाखान्यामध्ये गेलं म्हणजे डॉक्टर लगेच सांगतात, वडीलधारी माणसं देखील सांगतात कॅल्शियम कमी असेल तर लगेच दूध प्या। पण आज मी तुम्हाला अशा एका गोष्टीबद्दल सांगणार आहे जी ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल। तुमचं वय 40 असू द्या, 50 तुमचं वय असू द्या, 70 वय असू द्या, 80 वय असू द्या, किती पण वय असू द्या, आपली हाडे मजबूत करण्यासाठी कॅल्शियमची आपल्या शरीराला गरज ही असतेच। आणि आजकाल जे दूध पितात ज्यामधून जास्त कॅल्शियम मिळते असं तुम्हाला वाटत असतं, तुम्हाला वाटतं, परंतु हे दूध तुमचं आयुष्य कमी करत आहे। त्याचं कारण म्हणजे यामध्ये केमिकलचं प्रमाण जास्त वापरलं जातं। तुम्हाला पण माहित आहे ओरिजिनल दूध मिळत नाही, त्यामुळे दुधापेक्षा 10 पटीने जास्त कॅल्शियम देणारा हा पदार्थ आम्ही त्या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे, ज्याचा एक जरी चमचा दररोज खाल्ला तर वर्षभर तुम्हाला कॅल्शियमची अजिबात गरज या ठिकाणी पडणार नाही। ही गोष्ट आहे एका गरीब शेतकऱ्याची, ज्याने दुधाशिवाय कॅल्शियम मिळवण्याचा एक असा चमत्कारिक मार्ग त्या ठिकाणी शोधून काढला की श्रीमंत लोकांचे डोळे सुद्धा पांढरे यामुळे झालेत। आणि औषध कंपन्यांनी देखील ही खरेदी करण्यासाठी मोठमोठी ऑफर आता या गरीब शेतकऱ्याला दिल्या। एक गरीब शेतकरी होता आणि डॉक्टरांनी त्या गरीब शेतकऱ्याला सांगितलं की तुझ्या शरीरामध्ये कॅल्शियमची त्या ठिकाणी कमतरता आहे, काजू खा, बदाम खा, दररोज 2 टायमाला दूध पी, अशा प्रकारची सूचना डॉक्टरांनी दिली। आता या शेतकऱ्याजवळ पैसे नव्हते, ना दूध घ्यायला पैसे नव्हते, ना काजू बदाम घ्यायला, अशा महागड्या गोष्टी घ्यायला या शेतकऱ्याजवळ अजिबात पैसे नव्हते। त्यामुळे शेतकऱ्यांनी विचार केला, थोडंसं डोकं चालवलं आणि आता घरातल्या घरातच काही पदार्थांना मिक्स करून त्यांनी एक असा पदार्थ बनवलाय ज्याचा एक जरी चमचा तुम्ही दररोज खाल्ला तर तुमच्या शरीरातील हाडे आता बळकट होणार आहेत। गुडघेदुखीचा त्रास तुम्हाला असेल, कंबरदुखीचा त्रास असेल, पाठदुखीचा त्रास असेल, कोणताही तुमच्या शरीरातील पाठ दुखत असेल
तर त्याचं खरं कारण तुम्ही कायम लक्षात ठेवा. तुमच्या हाडामधील कॅल्शियम कमी असणं हे त्या ठिकाणी खरं कारण आता सांगितलंय. ज्यावेळी हाडामध्ये कॅल्शियम कमी होतं त्यावेळी आपल्या शरीरामध्ये कमजोरी जाणवते. एकदम आपली हाडे त्या ठिकाणी ठिसूळ होतात, शरीरामध्ये अशक्तपणा जाणवतो, गुडघेदुखीचा त्रास सुरू होतो, कंबरदुखीचा त्रास होतो, शरीरातील प्रत्येक पार्ट ना पार्ट आपल्याला त्या ठिकाणी कमजोर वाटू लागतो. आता बघा, आपल्या शरीरामध्ये अशक्तपणा आल्यासारखं वाटू लागतं. आणि सर्वांनी एक गोष्ट लक्षात ठेवा, हे कधी सुरू होतं तर वयाच्या 40 नंतर आपल्या हाडामधील ताकद हळूहळू त्या ठिकाणी कमी व्हायला सुरुवात होते. आणि त्यामुळेच आता एक असा पदार्थ आता गरीब शेतकऱ्यांनी शोधून काढलाय, ज्याचा एक चमचा जरी तुम्ही दररोज खाल्ला तर तुमची हाडे आता एकदम या ठिकाणी बळकट होणार आहेत. सकाळी उपाशीपोटी या पदार्थाचा एक चमचा जरी तुम्ही या ठिकाणी खाल्ला तर तुम्हाला काजू, बदाम, मांस, अंडी खायची काहीच गरज नाही. फक्त 3 दिवसामध्ये आपल्या शरीरामध्ये असणारी कमजोरी, चक्कर येणं, रक्ताची कमतरता, रक्तामधले वाढलेली शुगर, कोलेस्ट्रॉल, बीपी प्रॉब्लेम, सर्व पाय दुखणे, हात दुखणे, गुडघे दुखी, डोळ्यांचे आजार असतील, शरीरामधील कॅल्शियम हे तर वाढणारच आहे, पण तुमच्या चेहऱ्यावर तजेलदारपणा चेहरा होऊन अगदी चेहरा तुमचा त्या ठिकाणी चमकदार दिसणार आहे. हृदयासंबंधी आजारांचा धोका कमी होऊन रक्तातील हिमोग्लोबिन वाढून त्या ठिकाणी तुम्हाला आता त्या ठिकाणी कायमची सुस्ती जर थकवा येत असेल तर तो सुद्धा कायमचा निघून जाण्यासाठी मदत होणार आहे. सकाळी उपाशीपोटी मुठभर त्या ठिकाणी ही 50 ग्रॅम वस्तू त्या ठिकाणी खायची आहे, याचा चमचा खायचा आहे, तर आयुष्यात तुम्हाला यामुळे कुठलाही आजार आता अंगाला शिवणार नाही. वस्तू प्रत्येक घरामध्ये असते, फक्त खाण्याची थोडी पद्धत वेगळी आहे. पद्धत आपल्याला जरी बदलली, थोडीशी वेगळी पद्धत आहे, थोडी समजून घेतली, आहारामध्ये लगेच याचे फायदे तुम्हाला दिसायला सुरुवात होतात. 3 दिवसामध्ये शरीरात इतका परिणाम जाणवतो, तुम्हाला आश्चर्य वाचून झाल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे तुमच्या शरीरातील कॅल्शियम जर कमी या ठिकाणी झाला असेल आणि ते वाढावे असे जर तुम्हाला वाटत असेल तर काजू, बदाम इतकी महागडी वस्तू घेण्यासाठी तुमच्याजवळ पैसे तर त्या ठिकाणी नसतील, तर हा उपाय तुम्ही जरूर करा. आता या उपायामध्ये तुम्हाला 3 वस्तू एकत्र करून भिजू घालायला सांगितले आहेत. नवीन वस्तू आहेत, कोणत्या वस्तू भिजू घालायच्या आहेत आणि तुम्हाला या पदार्थांचा एक चमचा कसा खायचा आहे बघा. 3 वस्तू प्रत्येकाच्या घरामध्ये असतात, त्यामुळे घाबरून जाण्याची गरज नाही. पैसे जास्त तुम्हाला त्या ठिकाणी लागणार नाहीत. खूप कमी स्वस्तात उपाय घरातल्या घरात तुम्हाला करता येणार आहे आणि 3 दिवसामध्ये याचा रिझल्ट तुम्हाला पाहायला मिळणार आहे. तर यासाठी सगळ्यात आधी तुम्हाला लागेल 3 गोष्टी. त्यापैकी पहिली गोष्ट म्हणजे मूग. आता बघा, मूग आहे, त्यानंतर तुम्हाला दुसरे पदार्थ सांगणार आहे पुढचे, ते नवीन असणार आहेत, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. पहिला पदार्थ सांगितलाय मूग. आता मूग हे अखंड तुम्हाला त्या ठिकाणी लागणार आहे. हे जे मूग आहे तर मुगाचं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ते म्हणजे याच्यामध्ये त्या ठिकाणी एक विशिष्ट प्रकारचे मुगामध्ये फायबर असते. बघा, आपल्या घरामध्ये जे हिरव्या कलरचं मूग असतं तर त्याच्यामध्ये फायबर जास्त असतं, ज्यामुळे पचन हे सुधारतं. मेटाबॉलिझम म्हणजे पचन क्षमता बूस्ट होते. शरीरातील जर गॅस निर्माण होत असेल आणि पाचन संबंधित तुम्हाला आजार असतील तर ते झटक्यात बरे व्हायला त्या ठिकाणी मदत होते. आता तुम्हाला मूग हा पहिला पदार्थ सांगितलाय, त्यानंतर पुढचे नवीन 2 पदार्थ या ठिकाणी मिक्स करून याचा तुम्हाला चमचा एक घ्यायचा आहे. बघा कोणता आहे. आणि बघा, आता तुम्हाला मूग तर सांगितलं, त्यातल्या त्यात मुगाला जर आपण विचार केला तर मोड येऊन जर आपण त्या ठिकाणी मुगाचं जर सेवन जर केलं तर एकत्र तुम्हाला कसं करायचं आहे बघा. आता एकत्र करण्यासाठी दुसऱ्या 2 गोष्टी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे, ज्याचा फॉर्म्युला जर तुम्ही समजून नाही घेतला तर मुगाचे बेनिफिट तुम्हाला समजणार नाही आणि तुमच्या शरीरातील कॅल्शियमच वाढणार नाही. त्यामुळे हे समजून घ्या. आता याचा फायदा असा आहे की मोड आलेले मूग खाल्ल्याने तुमचं वैंधत्व म्हणजेच तुम्हाला म्हातारपण जे असतं म्हणजे वय वाढण्याचं जे तुमच्या चेहऱ्यावर दिसून येतं तर वृद्धत्व दूर होण्यास मदत होते. प्रीमियम एजिंग होत नाही, म्हणजे चेहऱ्यावर जे आपल्याला म्हातारपण येतं, चुरकुत्या होत असतात तर ते पूर्णपणे नष्ट होणार आहे. वजन कमी देखील होऊ शकतं. रक्तामध्ये असणारी साखरेची पातळी लगेचच कमी करण्यासाठी मूग मदत करते. व्हिटॅमिन ए यामध्ये जास्त असल्यामुळे तुमच्या डोळ्यांच्या संदर्भातील आजार, डोळ्यांची जी क्षमता आहे कमी दिसणं वगैरे तर ती देखील वाढण्यास या ठिकाणी आता मदत होणार आहे. यामुळे चांगलं कोलेस्ट्रॉल शरीरामध्ये वाढत असतं. आता एक कसं एकत्र करायचं आहे मूग आणि तुम्हाला अजून 2 पदार्थ सांगणार आहे ज्यामुळे तुमच्या शरीरातील कॅल्शियम दुधापेक्षा 10 पटीने वाढणार आहे. बघा, आता दुसरा पदार्थ आहे जो याच्यामध्ये लागणार आहे. ती सगळे मिळून तुम्हाला मुठभर खायचं आहे. त्या ठिकाणी 1 चमचा त्या ठिकाणी याची पावडर खायची आहे
आता बघा जबरदस्त रीतीने तुम्हाला त्या ठिकाणी आता तुमच्या शरीरातील कमजोरी कमी होणार आहे, कॅल्शियम वाढणार आहे। दुसरा पदार्थ लागेल हरभरा। आता हरभऱ्यामध्ये जबरदस्त त्या ठिकाणी फायबर, कॅल्शियम, प्रोटीन, विटॅमिन्स आणि मिनरल्स असतात, हे तुम्ही लक्षात ठेवा, यामुळे कॅल्शियम वाढतं। पण आता देखील आपल्याला हे भिजवून याला मोड आल्यानंतर खायचं आहे, पण एकत्र करण्याची पद्धत फार विशेष आहे, ती जर तुम्ही समजून नाही घेतली तर तुम्हाला याचा फायदा होणार नाही। कसे एकत्र करायचे तुम्हाला पुढे सांगणार आहे बघा। आता आयर्न, फॉस्फरस देखील या हरभऱ्यामध्ये मिळतं, ज्यामुळे रक्तात हिमोग्लोबिन वाढत जातं, सुस्ती आणि थकवा तुमच्या शरीरामधून कायमचं त्या ठिकाणी निघून जातं। कायम एनर्जेटिक म्हणजेच ऊर्जायुक्त तुम्ही राहू शकता। दिवसभर एक वेगळी स्फूर्ती तुमच्या शरीरामध्ये राहते, फ्रेशनेस चेहऱ्यावर येतो। रक्तामध्ये वाढलेलं ब्लड शुगर देखील आता यामुळे कंट्रोल व्हायला मदत होते। मोड आलेले हरभरे शरीरामध्ये ग्लुकोजची मात्रा वाढली असेल तरी देखील जबरदस्त रीतीने कमी होतं। जर तुम्ही डायबिटीसचे पेशंट असाल तर बघा, डायबिटीसचे पेशंट असाल तर तुमच्यासाठी देखील खूप जबरदस्त उपाय आहे। आता बघा तिसरा पदार्थ लागणार आहे, हे तुम्हाला सांगत आहे, परंतु हे मिक्स कसं करायचं व्हिडिओच्या पुढे सांगणार आहे। सर्व व्हिडिओ यासाठी पूर्ण बघा। आता शेंगदाणे तिसरा पदार्थ लागणार आहे। शेंगदाणा कदाचित तुम्हाला शेंगदाणा म्हणल्यावर असं वाटत असेल की तेलकट आहे, शरीरामध्ये प्रॉब्लेम होईल, पित्त होईल असं वाटत असेल, पण तसं अजिबात नाही मित्रांनो। शेंगदाणे एक विशेष पद्धतीने आम्ही तुम्हाला ती पद्धत सांगणार आहे। जर तसं खाल्लं, या दोन्ही पदार्थाबरोबर एकत्र खाल्लं तर तुम्हाला काजू बदामपेक्षा 10 पटीने त्या ठिकाणी जास्त फायदे आता मिळणार आहेत। शेंगदाणे हे आपल्याला भिजत घालून दुसऱ्या दिवशी जर त्या ठिकाणी खाल्लं तर शरीराला सगळ्यात जास्त फायदा होतो। शेंगदाण्यामध्ये प्रथिने, कॅल्शियम, फायबर, मॅग्नेशियम, पोटॅशियम, व्हिटॅमिन ई आणि हेल्दी फॅट्स आढळतात। आता या 3 गोष्टी एकत्र कशा करायच्या व कशा 3 दिवसामध्ये खायच्या हे सांगण्याआधी शेंगदाणे खाण्याचा फायदा बघा। यामुळे पचन क्षमता तुमची बूस्ट होते, तुमची क्षमता वाढवते। तुम्ही कितीही चांगलं खाल्लं ते व्यवस्थित पचलंच नाही तर शरीराला ते लागत नाही, लक्षात ठेवा, आणि फायदे होत नाहीत। त्यामुळे उपाशी पोटी शेंगदाणे खाण्याचे जबरदस्त फायदे याने होतात। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या भिजवलेल्या शेंगदाण्याने तुमचं वजन कमी होतं, वारंवार भूक लागत नाही, स्नायू म्हणजे तुमच्या त्या ठिकाणी हाडांचे जे आता असतात म्हणजे शरीरातले स्नायू असतात तर ते मजबूत होतात। शेंगदाणे जबरदस्त स्नायू त्या ठिकाणी मजबूत होतात। हृदयासाठी देखील खूप चांगलं काम करतं। मेटाबॉलिझम म्हणजे पचन क्षमता बूस्ट या शेंगदाण्यामध्ये होते। मेंदूसाठी फायदेशीर आहे, बदामापेक्षाही चांगले फायदे यामधून मिळतात। शेंगदाणे भिजवून खाल्ल्याने, या 2 गोष्टी बरोबर भिजवून शेंगदाणे खाल्ल्याने त्वचा तुमची, केसांचे देखील आजारामध्ये फायदा होतो, म्हणजे केस पांढरे होणे, केस गळणे यामध्ये फायदा होतो। आता पाहूयात या 3 गोष्टी एकत्र कशा करायच्या आहेत बघा। 3 गोष्टी एकत्र कशा करायच्या आहेत बघा। या गोष्टी एकत्र व्यवस्थित केल्याशिवाय तुम्हाला याचा फायदा मिळणार नाही बघा। आता या ठिकाणी बघा, एक साधारण मूठभर म्हणजे असं गृहीत धरूया 100 ग्रॅम त्या वस्तू तुम्हाला घ्यायच्या आहेत। सगळ्यात आधी आपल्याला मूग लागणार आहे, त्यानंतर हरभरा, त्यानंतर शेंगदाणे, या 3 गोष्टी एकत्र घ्यायच्या आहेत। त्या पाण्यामध्ये भिजत घालायच्या, 5 ते 6 तास फुल्ल पाण्यामध्ये तुम्ही भिजू घालायचे आहेत। पाणी आजूबाजूला त्या ठिकाणी पाणी त्यानंतर भिजल्यानंतर काढून घ्यायचं आहे। आणि सुती पांढरं कापड असतं, एक पांढऱ्या सुती घरामध्ये आपल्या कापड असतं, तर ते पांढऱ्या सुती कापड्यामध्ये हे मिश्रण तुम्हाला टाकायचं आहे। हे तुम्ही 4 ते 5 तास तसंच ठेवू शकता। हे ठेवल्यानंतर ते तिथपर्यंत ठेवायचं आहे जोपर्यंत मूग आणि हरभऱ्यांना आता मोड येत नाहीत, तिथपर्यंत ठेवायचं आहे। कदाचित याला 12 तास लागू शकतात, पण उदाहरणार्थ तुम्हाला जर ते उद्या खायचं असेल तर आधीच 24 तास तुम्हाला ही प्रक्रिया या ठिकाणी चालू करणं गरजेचं आहे, अपेक्षित आहे। तुम्ही एकदाच करून फ्रीजमध्ये ठेवू शकता। हे आता घेतल्यानंतर सगळ्यात आधी ज्याला मोड आल्यानंतर तुम्हाला हे सर्व बाजूला काढायचं आहे। एक कांदा घ्यायचा आहे, टोमॅटो घ्यायचा आहे, लिंबू घ्यायचा आहे, हे सर्व तुम्हाला लागणार आहे। त्यानंतर तुम्ही थोडंसं त्यामध्ये मध देखील टाकू शकता जर गोड खायचं असेल, नसेल तर तुम्ही बारीक त्या ठिकाणी चिरून घ्यायचं आहे, कांदा देखील टाकू शकता। तुम्हाला गोड खायचं असेल तर मध टाकू शकता, आणि जर तुम्हाला गोड खायचं नसेल तर तुम्ही थोडंसं चटणी देखील टाकू शकता। आता हे मिश्रण आहे, तर ते मोड आलेले मूग, तुम्हाला हरभरे आणि शेंगदाणे भिजवले, हे तिन्ही एकत्र आपण भिजवले। याच्यामध्ये सगळ्यात आधी कांदा, टोमॅटो हे चिरलेलं तुम्हाला या मिक्समध्ये, हरभरा त्या ठिकाणी मूग आणि तुम्हाला जे काय शेंगदाणे सांगितले तर त्यामध्ये टाकायचं आहे। कोथिंबीर त्या ठिकाणी घालू शकता, लिंबू पिळून त्या ठिकाणी घालू शकता। लिंबूमध्ये सी विटॅमिन तुम्हाला भेटत असतं, त्यामुळे लिंबू टाकायचं आहे। काळं मीठ किंवा सैंधव मीठ टाकायचं आहे। मोठं मीठ आपलं पांढरं ते तुम्हाला टाकायचं नाही, कारण ते तुमच्या शरीरासाठी चांगलं नसतं, हे टाकायचं आहे। सर्व मिक्स करून सकाळी उपाशी पोटी तुम्ही खायचं आहे। हे खाल्ल्यानंतर 2 ते 3 दिवसामध्ये शरीरामध्ये रक्तप्रवाह वाढेल,
हिमोग्लोबिनची मात्रा वाढेल, रक्तातील साखर वाढेल, पाचन क्षमता तुमची सुधारेल। याचा जबरदस्त फायदा असा आहे की तुमच्या शरीरामध्ये जे हाडे आहेत आणि हाडं जे तुमचे पायाचे तेन कुठलीही शरीरातील हाडे आहेत तर सर्व हाडामध्ये खूप फास्ट त्या ठिकाणी कॅल्शियम मिळायला आता सुरुवात होणार आहे। कारण या पदार्थामध्ये खूप फायबर असतं आणि हे या फायबरमुळेच तुम्हाला जास्त भूक लागते आणि तुम्ही जास्त पदार्थ खाऊ शकता। त्यामुळे जास्त खाल्ल्यामुळे शरीरातील कमजोरी कायम निघून जाईलच, पण तुमच्या चेहऱ्यावर तेज येईल व चेहरा तुमचा चमकदार होईल। यामुळे सर्वांनी हे पदार्थ नक्की भिजवून खायचे आहेत व तुमचं शरीर त्याच ठिकाणी तंदुरुस्त नक्की ठेवायचं आहे। मित्रांनो, तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा। धन्यवाद।